परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे कोकणातील देऊळ तुम्हाला माहित आहे का? दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक साधारण 1000 वर्ष जुने आणि पवित्र स्थळ आहे। आसूदमधील निराव शांतता असलेलं केशवराज मंदिर तुम्हाला दाखवतो। चल। दापोली हर्णे मार्गावरून जाताना 6 किलोमीटरवर आसूद बाग ठिकाण लागते। तेथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटं चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज मंदिर आहे। मंदिराच्या परिसरातील हिरवेगार जंगल आणि पक्ष्यांचा किलबिलाट करणारे वातावरण मन अगदी प्रसन्न करते। मातीच्या 50 पायऱ्या उतरून आपल्याला नदीवरचा पूल लागतो। पूल ओलांडून पलीकडे गेलं की साधारणतः 150 मातीच्या पायऱ्या चढून आपण मंदिराजवळ येतो। केशवराज हे विष्णू अवतार असे मंदिर, आंब्याची रातांब्याची झाडं व टुमदार दगडी मंदिर असा हे मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात वसलेले केशवराज मंदिर। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे। मंदिराचा सुंदर लाकडी मंडप आहे जिथे छान गारवा असतो। मंदिरात काळ्या दगडाची विलोभनीय केशवराजांची मूर्ती आहे। मंदिराच्या आवारात एक काळा दगडातील गोमुख आहे, त्यातून सतत 12 महिने पाणी वाहत असतं। स्वच्छ गार पाणी वरून डोंगरातून एक झरा वाहतो, तेच पाणी गोमुखातून वाहत असतं। एक विलक्षण शांती आहे या परिसरात। येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून महान लेखक श्रीना पेंडसे यांनी गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली तो हाच परिसर। गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी पोफळींच्या बागांपर्यंतचे चित्रीकरण देखील याच परिसरातले आहे। तर अशा या कोकणातील निसर्ग आणि धर्म याचे सुंदर संगम असणाऱ्या मंदिराला नक्की भेट द्या। सदरील ऐतिहासिक स्थळे ही संपूर्ण देशाचा वारसा आहे, म्हणूनच सदरील सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा। त्यासाठी आपली ऐतिहासिक मंदिरे व पुरातन स्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील याची काळजी घ्या। धन्यवाद।